सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा, समाधानाचा, ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघता बघता नवरात्रीचे हे 10 दिवस कसे संपले कळालं नाही. तर आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते दिवाळीचे, आणि त्यापूर्वी अतिशय महत्त्वाचा दिवस येतो तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा याला काही ठिकाणी शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. आणि सगळ्याच पौर्णिमेंना, वर्षातील 12 पौर्णिमेंना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा, उपासना करत असतो. पौर्णिमेला आपल्या कुळदैवतेची आपण सेवा करत असतो. त्याच पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. तर याच कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा, उपाय काय आहेत ते मी पुढे सांगणारच आहे. पण या कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या घरात, देवाऱ्यात जर ह्या वस्तू नसतील तर अवश्य आणा. कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय, तर कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू या आपल्या घरात असायला हव्यात. तर त्या काय हव्यात, कशा असायला हव्यात, तर त्या जर तुमच्या देवाऱ्यात नसतील तर कोजागिरी पौर्णिमेला अवश्य तुम्ही या वस्तू आणू शकता. तर त्या वस्तू आता आपण पाहूयात. तर त्यातील पहिली जी गोष्ट आहे, वस्तू आहे, तर ती काय आहे तर भगवान श्रीहरींचा हा जो लक्ष्मी माता पाय चेपत आहे असा फोटो आपल्या घरात असायला हवा. कारण जिथे भगवान श्रीहरींची, विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच जात नाही. त्या घरात अखंड स्थिर राहते, अखंड वास करते. त्यामुळे तुमच्या घरात जर हा फोटो नसेल तर हा तुम्ही अवश्य कोजागिरी पौर्णिमेला आणा. आता हा फोटो आपल्याला अनंत चतुर्दशीला सुद्धा लागतो, भगवान श्रीहरींची उपासना करताना लागतो, व्यंकटेश स्तोत्राची सेवा करताना लागतो. तुमच्या घरात हा फोटो असायलाच हवा. कारण की जिथे भगवान श्रीहरींची सेवा होते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्यामुळे हा फोटो आपल्या केंद्रात मिळेल, बाहेर मिळेल, तुम्हाला जिथून शक्य होईल तिथून तुम्ही अवश्य घ्या. आता दुसरी गोष्ट आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींचं आसन आहे, तर ते आपल्याकडे असायला हवं. आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी ह्या गोष्टी नव्याने घ्यायची अजिबात गरज नाही, पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्यासाठी सांगते. श्रीयंत्र हे आपल्या केंद्रातील आहे. नवरात्रीत कुंकुमार्चन माझं दररोज चालू होतं, त्यामुळे त्यावर अजून कुंकू आहे, मी ते स्वच्छ केलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, थोडंसं त्याच्यावरती अजून ठेवलेलं आहे, ते काढलं नाही. आणि हे कुंकुमार्चन किंवा अभिषेक असेल पौर्णिमेला, हा श्रीयंत्रावर व्हायला हवा. फक्त घरात त्या वस्तू आणून ठेवून उपयोग नाही. त्या वस्तू म्हणजे त्यामध्ये ऊर्जा तयार करायला हवी किंवा त्याची सेवासुद्धा आपल्याकडून घडायला हवी. यासाठी नुसतं श्रीयंत्र आणून ठेवायचं नाही, त्याची तुमच्याकडून सेवा घडणार असेल तरच ते तुम्ही आणा. ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं बसायचं आसन आहे, त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरात असावं. श्रीयंत्र ही सर्व यंत्रातली मुख्य यंत्रदेवता म्हणून मानली जाते आणि यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर नांदते. तुम्ही व्यापाराच्या ठिकाणी आणू शकता, तिथे ठेवू शकता. तुमचं दुकान असेल, काही असेल, किंवा तुमच्या घरातील देवाऱ्यासुद्धा या दिवशी तुम्ही आणून ठेवू शकता. या दिवशी आणायचं, त्यावरती अभिषेक करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतरच तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता. आता याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर यापूर्वी मी संपूर्ण अभिषेक कसा करावा, श्रीयंत्र स्थापना कशी करावी हे सांगितलेलं आहे. त्यानंतर कमळगठ्ठ्याची माळ. बघा, जिथे श्रीयंत्र आहे तर तिथे कमळगट्ट्याची माळ असणं खूप महत्त्वाचं आहे. कमळगट्ट्याची माळ का असावी, तर श्रीयंत्रावर, जिथे श्रीयंत्र असेल त्यावर कमळाची दररोज एक एक म्हणजे फुलं आपल्याला 108 कमळं अर्पण करावी लागतात आणि तेवढी आपल्याकडे उपलब्ध नसतात. त्यासाठी ही कमळगट्ट्याची माळ तयार केलेली आहे. तरी कमळगट्ट्याची माळ तुम्ही 108 मण्यांची घ्या, 27 घ्या, तुमच्याकडे जी उपलब्ध होईल तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे. कमळगट्ट्याची माळ ही असायलाच हवी. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ती असायलाच हवी. श्रीयंत्रावरतीही आपल्याला अर्पण करायची असते, तर श्रीयंत्रावरही आपल्याला अर्पण करायचे असते, त्यामुळे तुम्ही आणा. त्याचबरोबर ज्यांच्याकडे कवड्या नसतील, आपल्याकडे बघा केंद्रात कवड्या मिळतात, बाहेर दुकानातही मिळतात. 5, 7, 9 या पद्धतीने तुमच्या देवारा किती असेल त्या पद्धतीने तुम्हाला किती आणायचे आहे तुमच्या बजेटप्रमाणे आणा. अशी एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये खाली तांदूळ पसरायचे,
पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या आणि त्या तांदळावरती पालत्या ठेवून त्यांचं पूजन दररोज करायचं. याचं वेगळं असं कवड्यांचं पूजन नसतं, तर फक्त दररोज त्याला हळद, कुंकू, धूप, दीप ओवाळायच्या. कारण की कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे कवड्या जर कुणाला आणायच्या असतील तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला आणू शकता. त्याचबरोबर कुबेर यंत्रसुद्धा आवश्यक असेल, तुम्हाला वाटत असेल तर कुबेर यंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता. ह्या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला अवश्य आणा. ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी नाही घेतलं तरी काही हरकत नाही, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य या गोष्टी आपल्या घरात असाव्यात. जास्त वस्तू करून आपल्या देव्हाऱ्यात पसारा अजिबात करायचा नाही, पण या काही गोष्टी तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत, ज्यामुळे आपल्या घरात सर्व प्रकारच्या लक्ष्मी स्थिर राहतात. त्यामुळे जरूर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची या गोष्टी आपल्या घरात आणा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.